वक्ते माननीय श्रीयुत अवधूतजी गांधी, माझे सहकारी शिक्षक शिक्षकेतर वृंद, पालक बंधू भगिनी व प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांनाच माझा मनपूर्वक नमस्कार। आषाढी एकादशी सारख्या मंगलमय, पवित्र आणि शुभ दिनाच्या आपणा सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा। आषाढ महिन्यात शुक्ल पक्षातील या एकादशीला महा एकादशी किंवा देवशयनी एकादशी किंवा पद्म एकादशी म्हणून संबोधलं जातं। हा दिवस महाराष्ट्रभर धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो। आषाढी एकादशी निमित्त लक्षवेधी ठरते ती पंढरीची वारी। विठ्ठल माऊलीच्या भेटीच्या ओढीने लाखो वैष्णव भक्त आषाढी एकादशीला पंढरपूरकडे रवाना होतात। ऊन पावसाची तमा न बाळगता भजन, कीर्तन, अभंग गात विठू माऊलीच्या नामाचा गजर करत तल्लीन होऊन ते पायी चालणाऱ्या दिंडी सोहळ्यात सहभागी होतात। वारकऱ्यांचे पंढरपूर हे माहेरच आहे। सर्व सुख-दुःख, मोहमाया, अडीअडचणी आणि कामे बाजूला ठेवून डोक्यावर तुळशीचे रोप घेऊन मुखी अखंड हरिनामाचा जप करीत टाळ मृदुंगाचा मधुर नादत करीत वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतात। यामध्ये आळंदीहून संत ज्ञानेश्वर, देहूहून संत तुकाराम, शेगावहून गजानन महाराज, सासवडहून संत सोपानदेव, पैठणहून संत एकनाथ महाराज, खानदेशातील मुक्ताईनगरहून संत मुक्ताई, जालनाहून भगवान महाराज आदी पालख्या शेकडो किलोमीटरचे अंतर कापत पंढरपूरकडे भेटतात। मनाचा मोठेपणा, विचारांची एकरूपता, आध्यात्मिक उन्नती, सामाजिक सलोखा आणि दुसऱ्यांप्रती आदरभाव या सर्व भावना वारीतूनच निर्माण होतात। जात धर्म, पंथ, भाषा विसरून आत्मिक स्वास्थ्यासाठी केलेले हे प्रयत्न सगळं वारी शिकवत असते। समर्पण वृत्ती, माणुसकी, समूह भावना, एकसंधपणा यांची शिकवण देणारी आषाढी वारी आपल्या महाराष्ट्राची थोर परंपरा आहे। आपल्या शाळेत दरवर्षी आपण आषाढी एकादशी निमित्त कार्यक्रम घेत असतो, पण यंदा कोरोनाच्या महासंकटामुळे आपण घरी राहूनच विठ्ठलाचे नामस्मरण करणार आहोत। आपल्याला आषाढी एकादशीच्या दिनानिमित्त या एकादशीची महती आणि महत्त्व समजावून सांगण्यास आलेले प्रमुख वक्ते यांची मी आपल्याला थोडक्यात ओळख करून देते। माननीय श्रीयुत अवधूत सुधीर गांधी, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध भजन व लोकसंगीत गायक म्हणून ते नावाजलेले आहेत। श्री सद्गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज व संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे ते वंश परंपरागत पुजारी व मानकरी आहेत। पखवाज वादन, भजन, पोवाडा, लोकसंगीत, भारुड या लोकवाङ्मयावर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे। आंतरराष्ट्रीय संगीत महोत्सवात भजन व लोकसंगीताचे उत्तम सादरीकरण त्यांनी केलेले आहे। महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश येथे वारकरी संगीत तसेच लोकसंगीताचे प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या पारंपरिक संगीताचा प्रसार आणि प्रचार करण्याचे अमूल्य कार्य ते सध्या करत आहेत। व्यावसायिक रंगभूमीवर गाजलेल्या संगीत नाटकांमध्ये गायक अभिनेता म्हणून त्यांनी काम केले आहे। त्यांच्या कामाबद्दल उत्कृष्ट गायक अभिनेता हा सन्मान त्यांना प्राप्त झालेला आहे। टारगट, दांडगी मुलं, पानिपत, वायझेड, ब्ल्यू जीन्स ब्ल्यूज, फर्जंद, नशीबवान यासारख्या चित्रपटात त्यांनी पार्श्वगायन केलेले आहे। महात्मा फुलेंवर आधारित ज्योती या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शॉर्ट फिल्म मध्ये देखील त्यांनी पार्श्वगायन केलेले आहे। रणांगण, डॅन्टॅन, अवध्यमी, हे मृत्युंजय यासारख्या मराठी नाटकांसाठी देखील त्यांनी पार्श्वगायन केलेले आहे। साम मराठी वाहिनीवर प्रक्षेपित झालेल्या महाकबड्डी लीग स्पर्धेचे थीम सॉन्ग त्यांनी गायलेले आहे। झी मराठीवर गाजलेल्या संभाजी मालिकेचे प्रोमो सॉन्ग देखील त्यांनी गायलेले आहे। दूरदर्शनवरील रियालिटी शो मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व त्यांनी केलेले आहे। महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध भारुडकार व संत साहित्याचे व्यासंगी अभ्यासक विद्या वाचस्पती डॉक्टर रामचंद्र देखणे यांच्या बहुरूपी भारुड या कार्यक्रमाच्या 1500हून अधिक प्रयोगात मुख्य गायक म्हणून त्यांचा सहभाग आहे। त्यांना स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार, कला उपासक पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार, गुरुवर्य पुरस्कार अशा अनेक संस्थांच्या मार्फत त्यांना पुरस्कृत केले गेले आहे।
सुप्रसिद्ध गायिका पद्मविभूषण विदुषी शुभा मुद्गलजी यांनी द वारकरीज एक्स्टॅसी थ्रू म्युझिक हा म्युझिक अल्बम त्यांच्या रेकॉर्डिंग कंपनी मार्फत रेकॉर्ड करून जगभर तो प्रकाशित करण्यात आला. हा अवधूतजी यांना मिळालेला विशेष सन्मान आहे. अशा आदरणीय व्यक्तिमत्वाला मनपूर्वक नमन करते आणि त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावे अशी त्यांना विनंती करते. धन्यवाद. नमस्कार. रामकृष्ण हरी. कैलासवासी विलासचंद्र मोतीचंद मेहता माध्यमिक शाळेच्या या फेसबुक पेजच्या माध्यमातून मी अवधूत सुधीर गांधी आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं आणि पालक मंडळींचं आणि शिक्षक वर्गाचं मनपूर्वक स्वागत करतो. सर्वांना प्रणाम, नमस्कार. सर्वांना देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आजच्या या सत्राची सुरुवात शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या एका सुंदर अभंगाने मी करणार आहे. भारतरत्न स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशींनी गाऊन अजरामर केलेला हा अभंग आपल्यासमोर सादर करतो. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ, नांदतो केवळ, नांदतो केवळ पांडुरंग, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, दया क्षमा शांती हेची वाळवंट, दया क्षमा शांती, दया क्षमा शांती, दया क्षमा शांती हेची वाळवंट, मिळाला से थाट, मिळाला से थाट, मिळाला से थाट वैष्णवांचा, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, देखिली पंढरी देही जनिवानी, देखिली पंढरी, पंढरी पंढरी, देखिली पंढरी देही जनिवानी, पंढरी देखिली पंढरी देही जनिवानी, एका जनार्दनी, एका जनार्दनी, एका जनार्दनी, एका जनार्दनी, एका जनार्दनी वारी करी, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ, नांदतो केवळ, नांदतो केवळ पांडुरंग, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. नमस्कार. रामकृष्ण हरी. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया आठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वर महाराजांची. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी, जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी, सर्व संतांच्या चरणी आणि पांडुरंग परमात्म्याच्या चरणी दंडवत प्रणाम करतो. आणि आजच्या या सेवेला आपण सुरुवात करणार आहोत. पंढरीची वारी आहे माझे घरी, आणि कन करी तीर्थव्रत, व्रत एकादशी करीन उपवाशी, गायीन अहर्निशी नाम तुझे. आज आषाढी एकादशी, देवशयनी एकादशी आहे.
काय महत्व आहे या एकादशीचं, ही पंढरीची वारी, ही परंपरा कशी आहे, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. शेकडो वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये ही पंढरीची वारी आहे. महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव असणारी, एकात्मता, बंधुभाव, समर्पण, भक्ती, ज्ञान आणि वैराग्याची शिकवण देणारी ही पंढरीची वारी. माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या आधीही ही वारी पंढरपूरची होत असायची. याचे दाखले आहेत. आपल्या सोलापुरामधल्या सिद्धेश्वर मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, तिथं माऊलींचे आजी आजोबा येऊन गेल्याचे उल्लेख आहेत. तर ही वारी आणि आजचं जे वारीचं स्वरूप आहे, भव्य दिव्य असं स्वरूप आहे, हे नेमकं काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. त्याआधी आजच्या एकादशीचं जे महत्त्व आहे, देवशयनी एकादशी असं म्हटलं जातं की आज देव शयन करतात. भगवान पांडुरंग परमात्मा आज शयन करतात. ते एकादशी, कार्तिक एकादशीला देव जागे होतात. म्हणजे कार्तिक एकादशी देवप्रबोधिनी एकादशी आणि आषाढी एकादशी ही देवशयनी एकादशी आहे. ह्या 4 महिन्यांचा हा कालावधी आहे. याला चातुर्मास असं म्हटलं जातं. आजपासून चातुर्मासाची सुरुवात होते. आणि आजच्या एकादशीचं आणि कार्तिक एकादशी या 2 एकादशांचं महत्त्व असं आहे की ज्यांना ह्या एकादशीचं व्रत करणं शक्य नाही, 12 महिन्यामध्ये 24 एकादशा येतात, ज्यांना ह्या सगळ्या एकादशा करणं शक्य नाही आहे, अशांनी किमान या 2 एकादशांना तरी उपवास आणि व्रतवैकल्य करावं. त्याचं कैक पटींनी पुण्यफल मिळतं, असं ह्या एकादशीचं महत्त्व आहे. आषाढी एकादशी विसरू नका मज, सांगतसे गुज पांडुरंग असं म्हटलंय. तर लाखो वारकरी, लक्षावधी वारकरी या पंढरीच्या वारीला येत असतात. महाराष्ट्रच नाही तर कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ, गुजरात, राजस्थान, पंजाबातूनही काही काही वारकरी येतात. आणि या वारीचा आनंद कसा आहे हो, जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात. वारीच्या आनंदाबद्दल जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, आनंद तेथीचा मुकयासी वाचा, बहिरे ऐकते कानी रे, आंधळ्यासी डोळे, पांगुळ्यासी पाय, तुका म्हणे वृद्ध होते तरणे रे. हे नाचत नाचत जाई रे पंढरी, नाचत नाचत जाई रे पंढरी, विठ्ठल रखुमाई पाहू रे, विठ्ठल रखुमाई पाहू रे, विठ्ठल रखुमाई पाहू रे, विठ्ठल रखुमाई पाहू रे. आळंदी हे ज्ञानपीठ आहे. ज्ञानियांचा राजा तिथं वास करतोय. आणि पंढरपूर हे महायोगपीठ, महायोगपीठे तटे भीमरथ्याम, वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रैः, समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. मग योगपीठाची सुरुवात आणि ज्ञानपीठाची सुरुवात आणि योगपीठाची समाप्ती म्हणजे पंढरीची वारी का नाही? माऊलींच्या पासून, ज्ञानापासून सुरुवात, ज्ञानपीठाची सुरुवात आणि योगपीठाची समाप्ती, पण मधली जी वाटचाल आहे ती प्रेमपीठाची वाटचाल. प्रेमे जावे तया गावा, चोजवी तया विठ्ठला. ही प्रेमपीठाची वाटचाल म्हणजे पंढरीची वारी. लक्षावधी वारकरी महाराष्ट्रातून सगळ्या कानाकोपऱ्यातून निघतात. सगळीकडे पेरणी वगैरे झालेली असते आणि पांडुरंगाच्या ओढीने भेटी लागी जीवा लागली से आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. ही वर्षभर आस लागलेली असते वैष्णवांच्या मनामध्ये, वारकऱ्यांच्या मनामध्ये पांडुरंगाच्या भेटीची, त्याच्या दर्शनाची. आणि नाचत नाचत पंढरीला जातात. आणि जर आपण वारी बघितली, वारीमध्ये काय आनंद असतो बघा. अगदी म्हातारे जरी असतील तरी ते नाचत असतात. इतकं त्यांच्या अंगामध्ये अवसान चढतं की तो सोहळा असा असतो की संचार असा होतो की म्हातारे लोक सुद्धा अगदी उड्या मारून नाचतात. आणि या वाटेमध्ये सगळेच माऊली असतात. पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडती जन एकमेका. एकमेकांच्या पाया पडतात लोक. ही काय शिकवण आहे? ह्याच्यातून काय शिकायला मिळतं आपल्याला? की आपला अहंकार सर्व काही बाजूला ठेवून मनुष्य जन्म हा जो मिळाला आहे, हा मोक्ष प्राप्तीसाठी, भगवत प्राप्तीसाठी मिळालेला जन्म आहे. आणि हा एकदाच मिळतो. 84 लक्ष योनी फिरल्यानंतर हा मनुष्य जन्म मिळालेला आहे भगवत प्राप्तीसाठी. मग मनुष्य जन्माला येऊन आपण काय करतो? षड्रिपूंमध्ये अडकतो. हे जे 6 रिपू आहेत, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, ह्या सगळ्या षड्रिपूंचा त्रास या मनुष्य जन्मामध्ये होत असतो. माणसाला अहंकार चढतो. पण इथे पंढरीच्या वारीमध्ये हा अहंकार नष्ट होतो.
आणि सगळे एकमेकांच्या पाया पडतात, माऊली माऊली म्हणून. तुझ्यातही परमेश्वर आहे, माझ्यातही परमेश्वर आहे. आपल्यातल्याच परमेश्वराचा शोध आपण घेत असतो. माफ करा. आणि या वारीमध्ये कोणीही लहान नसतो, कोणीही मोठा नसतो, कुठल्याही प्रकारचा जातीभेद या ठिकाणी नसतो, वर्णभेद नसतो, वंशभेद नसतो, स्त्री पुरुष हा भेद नसतो. सकळासी येथे आहे अधिकार, किंवा यारे यारे सान थोर याती भलते नारी नर, असं म्हटलेलं आहे की सगळ्यांनी या आणि हा आनंद लुटा या वारीचा. या वारीचा माझं भाग्य आहे की अशा कुळामध्ये मला जन्म मिळाला की माऊलींच्या पालखीचा पहिला मुक्काम ज्या आजोळ घरामध्ये असतो त्या आजोळ घराचा मी वंशज. आणि आज आपल्यासमोर मी आजोळ घरामध्ये आणि तो सोहळा कसा असतो, कशा पद्धतीने असतो, याचं थोडक्यात वर्णन मी आपल्याला सांगणार आहे. ज्या वेळेला ज्येष्ठवद्य अष्टमीला माऊलींच्या पालखीचं मंदिरातून प्रस्थान होतं. माऊलींच्या मंदिरामध्ये मोठा भव्य असा विणा मंडप आहे. विणा मंडपामध्ये माऊलींची पालखी अतिशय सुंदर अशी फुलांनी सजवलेली पालखी ठेवलेली असते. आणि सर्व उपचार झाल्यानंतर पादुका ज्यावेळेस पालखीत आणून ठेवल्या जातात, सर्वांना तिथं प्रसाद वाटप मानकऱ्यांना होतं. आणि त्यानंतर ज्या वेळेला प्रस्थान होतं माऊलींचं, माऊलींची पालखी खांद्यावर घेतली जाते. आळंदीकर ग्रामस्थांचा तो मान आहे. ग्रामस्थ आळंदीकर सगळे पालखी खांद्यावर घेतात आणि माऊली माऊली गजर करत विणा मंडपातून माऊलींची पालखी बाहेर पडते. आणि मंदिर प्रदक्षिणा करून त्यानंतर आळंदी नगराला नगर प्रदक्षिणेचं आपल्याकडं महत्त्व आहे. आपल्या संस्कृतीमध्ये देवाला प्रदक्षिणा घालणं, वृक्षाला प्रदक्षिणा घालणं. माऊलींच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे, त्या सुवर्ण पिंपळाला माऊलींच्या यांनी 1.25 प्रदक्षिणा घातलेल्या आहेत. तर ही पालखी मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करते आणि नंतर नगर परिक्रमा पूर्ण करून आजोळ घर जे आहे आमचा गांधीवाडा, तो माऊलींच्या मंदिराला लागूनच पाठीमागच्या बाजूला आहे. ती नगर प्रदक्षिणा करून ती पालखी आजोळ घराकडे येते. पालखी आजोळ घरापाशी यायच्या आधी मानाचे जे घोडे आहेत, अश्व आहेत, शितोळे सरकारांचं घराणं, त्यांच्याकडे ही परंपरा आहे. ती परंपरा कशी आली हेही मी आपल्याला थोडक्यात सांगतो. 1832 साली श्रीमंत सरदार हैबतराव बाबा यांनी हा माऊलींचा पालखी सोहळा भव्य प्रमाणात सुरू केला. ते महाजीराजे शिंद्यांच्या दरबारी सरदार होते फार मोठे, आणि माऊलींवरती प्रचंड भक्ती होती त्यांची. ज्ञानेश्वर महाराजांना कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती अशी पदवी आहे, संत सम्राट अशी पदवी आहे. मग एखाद्या सम्राटाचा सोहळा हा कशा थाटात निघायला पाहिजे या विचारातून या पालखी सोहळ्याची प्रेरणा त्यांना मिळाली की भव्य प्रमाणात सोहळा करायला पाहिजे. आणि दुसरं असं एक त्याच्या मागचं कारण होतं की जी ही वाटचाल आहे, आळंदीहून पंढरपूरची जी वाटचाल आहे, देहूवरून आळंदीवरून या पालख्या ज्या पंढरपूरला जातात, त्या काळामध्ये अनेक राजवटीमधल्या ठिकाणी अनेक प्रकारच्या राजवटी होत्या, जंगल होतं. त्या ठिकाणी वारकऱ्यांवरती संकट यायची, त्यांना लुटलं जायचं, हल्ले व्हायचे. मग या सगळ्याला प्रतिबंध व्हावा म्हणून हैबतराव बाबांनी एक शिस्तबद्धता यावी, संरक्षण मिळावं म्हणून ते साताराच्या छत्रपतींकडे गेले. छत्रपती शिवरायांची जी गादी आहे, साताराची गादी, तर तिथे गेले. सातारच्या छत्रपतींना त्यांनी साकडं घातलं की बाबा असं असं महाराज आम्हाला असं हे मनोदय असा आहे, मनामध्ये अशी इच्छा आहे की माऊलींचा हा सोहळा मोठ्या प्रमाणात सुरू करायचा आहे, तर तुम्ही याचं आम्हाला मार्गदर्शन करा, आम्हाला मदत करा. त्यावेळेला त्यांच्या दरबारी असणारे शितोळे सरदार, श्रीमंत शितोळे सरदार अंकलीकर, हे फार मोठे त्यांचं शूरवीर आणि अतिशय लढवई असे होते. तर त्या शितोळे सरदारांकडं सातारच्या छत्रपतींनी ही सेवा दिली. ती आज तागायत 188 वर्ष झाली, आज तागायत ती चालू आहे. ते शितोळे सरदारांचे अश्व ज्या ठिकाणी पालखीचा मुक्काम असतो तिथला जो तंबू असतो मोठा पालखीचा भव्य, तो तंबू सुद्धा शितोळे सरकारांनी बांधायचा असतो. त्यांच्या तंबूमध्येच पालखीचा मुक्काम असतो. आणि रोज शितोळे सरकारांकडं त्यांच्याकडून माऊलींना नैवेद्य पण येतो रोज. तर आजोळ घरापाशी पालखी यायच्या आधी ते मानाचे अश्व येतात, त्या अश्वांचं स्वागत केलं जातं, त्यांना पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कपाळी बुक्का लावला जातो, त्यांना नमस्कार केला जातो. आणि त्या पाठोपाठ ज्ञानोबा तुकाराम माऊली माऊली असा गजर करत आळंदीकरांच्या खांद्यावरून माऊलींची पालखी आजोळ घरामध्ये विसावते. पालखी आजोळ घरामध्ये विसावल्यावर आमच्या घरातील सुवासिनी औक्षण करतात. आपल्याकडं स्वागताची पद्धत ही आपल्या हिंदू परंपरेमध्ये, भारतीय परंपरेमध्ये औक्षण करून स्वागत करण्याची परंपरा आहे. आपण आपल्या वाढदिवसाला औक्षण, आता हल्ली या निमित्ताने मला सांगावं असं वाटतं की आपण वाढदिवसाला केक कापतो, ही आपली परंपरा नाही. एक आनंद म्हणून तुम्ही करायला हरकत नाही, पण वाढदिवसाच्या दिवशी औक्षण केलं पाहिजे. आपल्या दीर्घायुष्यासाठी, आपल्या आरोग्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी, आपल्या यशसमृद्धीसाठी ही केलेली एक प्रकारची प्रार्थना आहे, हा एक आशीर्वाद आहे. तर माऊलींना औक्षण केलं जातं. आणि त्याच वेळी जी दिंडी, मानाची दिंडी आजोळ घरामध्ये उभी असते,
त्या दिंडीचा जयघोष चाललेला असतो, त्यांची जुगलबंदी चाललेली असते मंडळी. आपल्याला माहिती आहे की नामस्मरण करत करत दिंडी चाललेली असते. दिंडी आपण पाहिलेली आहे. ज्ञानोबा तुकाराम हा दिंडीचा नामघोष आहे. अनेक दिंड्यांचे महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे नामघोष आहे. भानुदास एकनाथ महाराजांच्या परंपरेमध्ये भानुदास एकनाथ गजर असतो. नामदेव जनाबाई, तुकाराम तुकाराम असे वेगवेगळे गजर आहेत. तर ती जी दिंडी मानाची उभी असते त्याचे दोन भाग असतात, दोन गट पडतात आणि एकीकडं ज्ञानोबा तुकाराम आणि एकीकडं रामकृष्ण हरी नाचून गात असतात, तल्लीन झालेले असतात वारकरी. अतिशय आनंदाचा हा सोहळा असतो आणि उत्कंठा शिगेला पोहोचलेली असते सगळ्यांची. आनंदात सगळे बेभान होऊन नाचत असतात. इतक्यात जे माऊलींचे चोपदार आहेत, सगळं पालखी सोहळ्याचं नियोजन करणारे जे चोपदार आहेत, ते चोपदार चोप म्हणजे ती काठी, चांदीची काठी, त्याला चोप म्हणतात. ती काठी उंचावतात, चोप उंचावतात आणि हो अशी आरोळी देतात. काही क्षणामध्ये शेकडो लक्षावधी वारकरी जे असतात ते सगळे शांत होतात. सगळे टाळ मृदुंगाचे गजर शांत होतात आणि सगळे वारकरी पिन ड्रॉप सायलेन्स अगदी सगळीकडे पसरतो. आणि मग चोपदार दुसऱ्या दिवशी निघण्याच्या प्रस्थानाच्या ह्याची वेळेची वर्दी देतात, ती आरोळी देतात. उद्या सकाळी 6 वाजता निघायचं हो, जी काय वेळ ठरलेली असेल ती वर्दी दिली जाते. आणि त्याच्यानंतर पहिली समाज आरती आजोळ घरामध्ये संपन्न होते. आणि समाज आरती झाल्यानंतर जो वीणा आहे, हैबतराव बाबांच्या परंपरेचा जो वीणा आहे, त्या विणेकराला सन्मानपूर्वक आतमध्ये दिला जातो. तो विण्याचं चौरंगावर ठेवून विधिवत पूजन केलं जातं. आणि जी आजोळ घरामध्ये आलेले आहे सर्व दिंड्यांचे प्रमुख, सर्व मानकरी, श्रीमंत शितोळे सरकार, माफ करा, मध्ये आलेले आहेत श्रीमंत शितोळे सरकार, हैबतराव बाबांचे वंशज आरफळकर मालक, सर्व दिंड्यांचे प्रमुख आणि त्याचबरोबर देवस्थानचे विश्वस्त, चोपदार, ही सगळी मंडळी आजोळ घरामध्ये जी आलेली आहेत त्यांचं पारंपरिक पद्धतीने स्वागत केलं जातं. सर्वांच्या अंगावरती गुलाबदाणीतून गुलाबजल शिंपडलं जातं, सर्वांना अत्तर लावलं जातं. त्यानंतर कपाळी बुक्का लावून सर्वांना पान सुपारी आणि श्रीफळ प्रसाद दिला जातो. आणि माऊलींना जो नैवेद्य दाखवलाय, पिठी साखरेचा नैवेद्य असतो, त्या प्रसादाचं वाटप होतं. उपस्थित सर्व वैष्णवांना, सर्व भक्तांना, आळंदीकर ग्रामस्थ जे पालखी अक्षरशः घामाघूम झालेले असतात सगळे, पण ती जी अवस्था, देहातीत अवस्था असते सगळ्यांची, तर सगळ्यांना चहा पाण्याचा कार्यक्रम होतो. त्यानंतर ही सगळी मंडळी निरोप घेतात आणि संध्याकाळच्या वेळेला देवस्थानामधनं आरतीचं माऊलींच्या पादुका आम्ही पालखीतून काढून विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, छोट्या मूर्ती आहेत आजोळ घरामध्ये, त्या मूर्तींच्या समोर पाटावरती माऊलींच्या पादुका घेतल्या जातात. त्यांची पंचोपचार पूजा केली जाते, आरती केली जाते आणि जागराला सुरुवात होते. जागर म्हणजे काय? रात्री भजन, रात्रभर भगवंताच्या नामस्मरणामध्ये जागरण करणं, भगवंताचं नामस्मरण करणं, त्याचं गुणगान करणं, भजन कीर्तन करणं म्हणजे जागर. भगवत भक्तीचा हा जागर. आजोळ घरामध्ये जी जागराची परंपरा आहे, पूर्ण माऊलींच्या प्रवासामध्ये, या पालखीच्या सोहळ्याच्या प्रवासामध्ये त्या मुक्कामी प्रत्येक फडाकडं, प्रत्येक दिंडीकडं परंपरेने काही सेवा आहेत. तशी आजोळ घरामधल्या जागराची जी सेवा आहे ती आजरेकरांच्या फडाकडे आहे. तो जागर सुरुवात होतो. जागराची सुरुवात झाली, तो विणेकरी जो उभा असतो त्या विणेकऱ्याचं पूजा केली, सन्मान केला जातो, त्यांना पुष्पमाला अर्पण केली जाते, त्यांना बुक्का लावला जातो, नमस्कार केला जातो. उपस्थित सर्व वैष्णवांना, सर्व वारकऱ्यांना बुक्का लावून नमस्कार केला जातो आणि जागराची सुरुवात होते. आणि साधारणतः पहाटे 1:30-1:45च्या सुमारास माऊलींच्या पादुका पुन्हा पालखीतून काढून विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या मागे अभिषेक मंडप केलेला आहे, त्या अभिषेक मंडपामध्ये आणल्या जातात. तिथे चौरंगावरती सुशोभित रंगावली काढलेली असते, रांगोळ्या काढलेल्या असतात, फुलांनी सजावट केलेली असते. चांदीच्या तांबणामध्ये त्या पादुका काढल्या जातात आणि आमच्या कुटुंबियांच्या वतीने, सर्व कुटुंबीय असतात माझे, आणि रुद्राभिषेकाची पूजा संपन्न होते माऊलींना. तो जो अनुभव आहे, ती अनुभूती आहे, फार वेगळी आहे. माऊलींची त्यांची सेवा करणं, की ते पावलं आता पंढरीकडे प्रयाण करणार आहेत तर त्यांची सेवा करणं ही एक महत्भाग्याची गोष्ट आहे. रुद्राभिषेक माऊलींना संपन्न होतो आणि पंचपक्वान्नाचा नैवेद्य माऊलींना दाखवला जातो, पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्यात येतो आणि महाआरती होते. आणि आरतीनंतर पूर्वी अशी पद्धत होती की माऊलींच्या पादुका आमच्या घरातले एक जण मांडीवर घेऊन बसायचे आणि लोक दर्शन करायचे. पण कालांतराने एवढी बैठक होणं आता शक्य नाही, म्हणून त्यात सुशोभित अशा चौरंगावरच पादुका ठेवल्या जातात आणि लोकांना दर्शनासाठी तिथं उपलब्धता केली जाते दर्शनाची. आणि मग असं पहाटेपर्यंत चालू असतं. पहाटे माऊलींच्या मंदिरातली नित्यनेमाची जी आरती आहे त्या आरतीचं ताट येतं, तेव्हा आम्ही परत एकदा माऊलींची आरती करतो. त्यानंतर शितोळे सरकारांचा, श्रीमंत शितोळे सरकारांचा मानाचा नैवेद्य येतो माऊलींना. तो नैवेद्य झाल्यानंतर सकाळी जी चोपदारांनी जी आदल्या दिवशी वेळ सांगितलेली असते पालखीच्या प्रस्थानाची, त्यावेळेला करणेकरी येतो. करणा म्हणजे काय? आपण तुतारी ऐकलेली आहे, तुतारी वाद्य आपल्याकडं महाराष्ट्राच्या परंपरेतलं वाद्य आहे.
त्याचबरोबर कर्णा पूर्वीच्या काळी ही एक सिग्नल देण्यासाठी की आता निघायचं आहे, ते 3 त्याचे करणे व्हायचे, 3 सिग्नल व्हायचे की पहिल्या सिग्नलला तुम्ही तयार व्हायचे, पहिल्या सिग्नलला की आता निघायची वेळ जवळ आली, अर्ध्या तासात निघायचे, अशा दृष्टीने तुम्ही तयारीला लागायचे. दुसऱ्या सिग्नलला की आता 10 मिनिटं राहिलेली आहेत, तुम्ही तुमच्या जागेवरती येऊन उभं राहायचे. आणि तिसऱ्या करण्याला पालखी उचलली जाते, मग त्या पद्धतीने पुढं वाटचाल सुरू करायची. तसा पहिला करणा झाल्यानंतर माऊलींचे अश्व चोपदार घेऊन येतात, आमंत्रण देतात त्या अश्वांना. पुन्हा त्या आजोळ घरापाशी आल्यानंतर पुन्हा त्यांचा सन्मान केला जातो. दुसऱ्या करण्याच्या वेळेला हैबतराव बाबांचा विणेकरी येतात, त्यांच्या गळ्यामध्ये पुन्हा विधीपूर्वक विणा घातला जातो, त्यांना नमस्कार केला जातो. आणि आपल्याकडं पद्धत आहे, आलेल्या पाहुण्याला आपण दारापर्यंत सोडायला जातो, त्यांना दारापर्यंत आपण सोडायला जातो, त्यांचा निरोप घेत असतो. तसं आमच्या घरातील जे असतील त्यावेळेस तिथं उपस्थित असतील माझे घरातले, ते माऊलींच्या पादुका हातामध्ये घेऊन त्या विणेकराच्या मागे 5 पावलं चालतात आणि त्या पादुका पुन्हा पालखीमध्ये प्रस्थापित केल्या जातात. आणि तिसऱ्या करण्यानंतर माऊली 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 असा गजर करून त्या पालखी उचलली जाते आणि पंढरीकडं माऊलींचं प्रयाण होतं. असा हा सोहळा हे बघणं ही फार मोठा आनंद असतो. माझी सर्व विद्यार्थ्यांना, सर्व पालकांना विनंती आहे की आयुष्यात एकदा तरी पंढरीची वारी करा, आयुष्यात एकदा तरी आळंदीचं किंवा देहूचं, तुकाराम महाराजांचं, माऊलींचा प्रस्थान सोहळा अनुभवा. आता हल्ली सोशल मीडिया किंवा मीडियाच्या माध्यमातून, टीव्हीच्या माध्यमातून आराध्या हे आपल्याला सगळं घरी बसल्या पाहायला मिळतंय. आणि दुर्दैवाने यावर्षी या कोरोना महामारीमुळं वारकऱ्यांची वारी होऊ शकलेली नाहीये. होऊ शकली नाही म्हणजे देहाने जरी नाही झाली तरी मनाने वारकरी रोज जसं पूर्व परंपरेने चालत आले त्या पद्धतीने वारकऱ्यांनी घरातच बसून भगवंताचं स्मरण करत ही वारी पूर्ण केलेली आहे. आणि आज मला खात्री, आजच्या एकादशीच्या दिवशी प्रत्येक वारकरी, वारी करणारा प्रत्येक वारकरी मनाने आज पांडुरंगाच्या पायापाशी आहे. तर आपल्याला सर्वांना विनंती आहे, ही आपली महाराष्ट्राची परंपरा आहे, हा आपल्यासाठी दिलेला फार मोठा संतांनी दिलेला ठेवा आहे. तर याचं जतन, समृद्धी झालीच पाहिजे. आपल्या शाळेमध्ये, मी अनेक शाळांमध्ये जातो बऱ्याच वेळेला, तिथं दिंडी असते शाळेची, तर दिंडीची परंपरा आपण समजून घेतली पाहिजे. तर मला आवडेल की आम्ही दिंडीचे सुद्धा आम्ही वर्ग, माफ करा, नुसते पांढरे कपडे, नुसते त्याचा पोशाख केला आणि नाचलं म्हणजे दिंडी झाली का? नाही. दिंडीला एक शिस्त असते. दिंडीमध्ये विणेकरी असतो, टाळकरी असतात, एक मृदंग वादक असतो, किमान एक तरी मृदंग वादक पाहिजे. आणि ती जी पावले खेळण्याची पद्धत आहे त्याला एक शिस्त असते. ते कशा पद्धतीने नामस्मरण केलं, कशा पद्धतीने पावल्या खेळल्या पाहिजेत, याचं आम्ही प्रशिक्षण वर्ग महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू सगळीकडे याचं भजनाचे, कीर्तनाचे वर्ग घेतो आम्ही आणि फार उदंड प्रतिसाद त्याला मिळत असतो. तर असा हा आनंद आहे. या पांडुरंगाबद्दल संतांनी अनेक प्रकारचे अभंग, अनेक प्रकारचं वर्णन सगळे लिहून ठेवलेली आहेत. या आनंदाबद्दल संत नामदेवराय या पंढरीच्या पांडुरंगाबद्दल म्हणतात की माझं तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल. भारतरत्न स्वरभास्कर पंडित भीमसेनजींनी गायलेला हा अभंग आणि आपल्या सर्वांचा आवडता अभंग आपण अनेक वेळा ऐकला असेल, हा आपल्यासमोर मी आता सादर करतो. त्यानंतर आपण पुढच्या विषयाकडे जाणार आहोत. देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल, देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, माता विठ्ठल, पिता विठ्ठल, विठ्ठल, माता विठ्ठल, पिता विठ्ठल, बंधू विठ्ठल, गोत्र विठ्ठल, बंधू विठ्ठल, गोत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल,
गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल निधान विठ्ठल निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल नामा म्हणे माझ विठ्ठल सापडला नामा म्हणे माझ नामा म्हणे माझ नामा म्हणे माझ नामा म्हणे माझ विठ्ठल सापडला म्हणून कळी काळा पाड नाही म्हणून कळी काळा पाड नाही तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल 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 पंढरीनाथ भगवान की जय. या सावळ्या पांडुरंगाचं काय वेळ लागले हो सगळ्या जगाला. हा युगे 28 विटेवर उभा असणारा का उभा आहे बरं. भक्त पुंडलिक आपल्या आई वडिलांना जो भक्त पुंडलिक आधी आपल्या आई वडिलांना विचारतही नव्हता, त्याच्या आयुष्यात अशा काही घटना, तो इतिहास मी सांगत नाही, ती परंपरा सांगत बसत नाही, फार वेळ लागेल. परंतु जेव्हा त्याला जाणीव झाली आणि जेव्हापासून तो आई वडिलांची सेवा करायला लागला, त्या सेवेचं महात्म्य एवढं वाढलं की प्रत्यक्ष भगवंताला त्याच्या भेटीला यावं. स्वतः पांडुरंग भेटायला आले आणि म्हणले, अरे ना पुंडलिका मी आलोय. पुंडलिक आतमध्ये आई वडिलांचे पाय चेपत होता. पुंडलिकाने बघितलं, कोण? अरे म्हणला, मी प्रत्यक्ष भगवान कृष्ण भगवान पांडुरंग आलोय तुला भेटायला. पुंडलिक म्हटला, देवा मला आत्ता काही वेळ नाहीये, ही वीट घ्या, थोडा वेळ उभं राहा, मी आलोच, आई वडिलांची सेवा करतोय. भगवान आपले पांडुरंग उभे राहिले विटेवर, थोड्या वेळाने कमरेवर हात ठेवून उभे राहिले. पुंडलिक आत्ता येईल मग येईल. आणि इकडं वैकुंठामध्ये काय झालं, भगवान कुठं गेलेत बघायला. आईसाहेब रुक्मिणी माता त्यांना असं लक्षात आलं की भक्ताला भेटायला गेलेत, पण बराच वेळ झाला अजून आले नाहीत, म्हणून त्यांना बघायला म्हणून त्या पण आल्या. मग त्या आल्यानंतर अरे पुंडलिका आईसाहेब पण आल्यात. तिकडे एक वीट फेकली पुंडलिकाने, त्याही विटेवरती उभ्या राहिल्या. असे पांडुरंग परमात्मा युगे 28 विटेवरी उभा. असा हा भक्त पांडुरंग, भक्तांची सेवा बघणारा, त्याच्या भक्ताच्या भेटीला आसुसलेला पांडुरंग परमात्मा उभा आहे. आणि काय सौख्याची प्राप्ती होते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, रूप पाहता लोचनी सुख झाले व साजणी, तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. परंतु या पांडुरंगाच्या विषयी, भगवंताविषयी मनामध्ये प्रेम उत्पन्न होण्यासाठी, भक्ती उत्पन्न होण्यासाठी आजच्या भाषेमध्ये टर्म्स अँड कंडिशन्स आहेत, अटीनियम. काय अटीनियम आहेत? बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तुमच्या खात्यामध्ये जर पूर्व सुकृत अनेक जन्मांचं पुण्य जर शिल्लक असेल, या जन्मातलं जर भरपूर पुण्य शिल्लक असेल, तरच तुम्हाला भगवंताच्या विषयी आवड निर्माण होईल. आणि मग एकदा का हे भगवंताची प्राप्ती झाली, त्याचं दर्शन झालं की मग माऊली म्हणतात, सर्व सुखांचे आगर बाप रखुमा देवीवर, तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. या पांडुरंगाविषयी आणि या आनंदाविषयी, ही जी वारी असते, वारीत काय काय आनंद सोहळा चाललेला असतो, संत चोखोबा एका अभंगात सांगतात. आपल्या सर्वांना माहिती असलेला अभंग आहे. अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. आणि याची लोकसंगीताच्या अंगाने एक पारंपरिक अंगाने एक चाल आम्ही केलेली आहे, ती आपल्यासमोर मी थोडक्यात सादर करतो. हो हो हे अबीर गुलाल
उधळी तरंग अबीर गुलाल उधळी तरंग अबीर गुलाल उधळी तरंग हो नाथा घरी नाचे नाथा घरी नाचे हो नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग माझा सखा पांडुरंग वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू चंद्रभागेच्या अंग अंग नाऊ विठ्ठलाचे नाम घेऊ विठ्ठलाचे नाम घेऊ विठ्ठलाचे नाम घेऊ संग नाथा घरी नाचे नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग माझा सखा पांडुरंग आषाढी कार्तिकी भक्त जन येती हो आषाढी कार्तिकी भक्त जन येती पंढरीच्या वाळवंटी संत गोळा हो वाळवंटी संत गोळा होती सुखा म्हणे नाम घेता सुखा म्हणे नाम घेता म्हणे नाम घेता भक्त होते दंग सुखा म्हणे नाम घेता भक्त होते दंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग माझा सखा पांडुरंग अबीर गुलाल उधळी तरंग हो नाथा घरी नाचे पांडुरंग या पांडुरंगाच्या भजनामध्ये सर्व वैष्णव दंग होऊन नाचतात आणि स्वतः पांडुरंग सुद्धा त्यामध्ये नाचत असतो स्वतः पांडुरंग सुद्धा ह्या भक्तांसमवेत या वैष्णवांसमवेत नाचत असतो ह्याच्याबद्दल एक फार सुंदर अभंग आहे हा एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानराजा गोपाळासी लाह्या वाटी एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानराज गोपाळासी लाह्या वाटी माझा ज्ञानराज गोपाळासी लाह्या वाटी एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी आणि ह्या वाळवंटामध्ये भगवंत नाचायला लागलेत अभंग बोलता रंग कीर्तनी चढला प्रेमाचेनी छंदे विठ्ठल नाचू लागला आणि पांडुरंग किती नाचला नाचता नाचता देवाचा गळला पितांबर सावध होई देव म्हणजे सर्व संत जमलेले आहेत आणि बेभान होऊन पांडुरंग स्वतः नाचतायत हे सामर्थ्य या भजनाचं आहे आपल्या ह्या परंपरेचं हे वैभव असं आहे की इथं कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाहीये आणि संतांची शिकवण मला अतिशय अभिमान वाटतो सांगायला की ह्या परंपरेमध्ये माझा जन्म झाला की ज्या परंपरेने आपल्याला शिकवलंय तुकाराम महाराज म्हणतात कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे तुम्ही तासनतास घरात बसून देवाची पूजा करताय देवाला आंघोळ घालताय देवाला गंध लावताय फुलं वाहताय पण मनामध्ये भाव नसेल आणि तुम्ही जर सगळ्यांबद्दल प्रेम नसेल तर ती पूजा देवाला प्राप्त होत नाही म्हणून तुकाराम महाराज म्हणतात सर्वेश्वर पूजनाचं वर्म भगवंताचं पूजेचं वर्म जर काय असेल तर मत्सर असं हे आपलं वारकरी परंपरा आहे आणि ही दिंडीची परंपरा आहे या
माझं दुसरं एक भाग्य मला सांगायला अतिशय आवडेल की चित्रपट संगीतामध्ये हल्लीच्या काळामध्ये बरेचसे संतांचे अभंग घेतले जात आहेत आणि उत्तम उत्तम त्याच्या चाली त्या निमित्ताने समोर येत आहेत. असाच गेल्या वर्षी छत्रपती शिवरायांच्या जीवनचरित्रावर आधारित एक अतिशय उत्तम असा चित्रपट आला की इतिहासातील पहिली सर्जिकल स्ट्राईक ज्याला म्हटलं गेलं, शाहिस्तेखानाची बोटं छाटलेला प्रसंग आपल्या सर्वांना माहिती असेल. शिवाजी महाराजांनी घरात घुसून त्याला मारलेलं आहे आणि तो घाबरून पळून गेला. 1 लाखाच्या पेक्षा जास्त मोठी फौज होती. कल्पना करा, लाल महालामध्ये तळ ठोकून बसलेला हा शाहिस्तेखान आणि त्या लाल महालात घुसून मोजक्या मावळ्यांनिशी थोड्या लोकांबरोबर जाऊन एकही कॅज्युअल्टी न होता, जसा आपल्या भारताने केला पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक, की एकही आपला सैनिक न गमावता त्यांच्या हद्दीत जाऊन त्यांना धडा शिकवला, तसा महाराजांनी शाहिस्तेखानाला धडा शिकवला. तर या चित्रपटामध्ये एका भावोत्कट असा प्रसंगी जगद्गुरू तुकाराम महाराजांचा अभंग त्या ठिकाणी घेतला गेला आणि अतिशय तरुण आणि प्रतिभावंत संगीतकार देवदत्त मनीषा बाजी यांनी तो संगीतबद्ध केलेला अभंग आहे. आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक माझे मित्र दिग्पाल लांजेकर. या चित्रपटासाठी एखादं गाणं लिहिता आलं असतं, परंतु जगद्गुरू तुकोबारायांचं आणि शिवाजी महाराजांचं जे नातं आहे ते या निमित्ताने या ठिकाणी अधोरेखित झालेलं आहे की पन्हाळगडच्या वेड्यामध्ये महाराज अडकलेले आहेत आणि जिजाऊ आईसाहेब, लहानगे संभाजीराजे आणि राणीसाहेबांची जी काही घालमेल चालली आहे मनाची, त्यांच्याबद्दलची जी काळजी महाराजांबद्दलची, सर्व त्यांच्या इकडं मावळ्यांना, सर्व रयतेला, की आता महाराज कसं होणार, कशी ही सगळी अवस्था अतिशय समर्थपणे आणि समर्पकपणे या अभंगातून मांडली गेली आहे. आपल्यासमोर तो अभंग सादर करतो. आपण सर्वांनी हा अभंग ऐकला असेल, नसेल ऐकला तर यूट्यूबवरती आहे. फत्ते शिकस्तची गाणी सगळीच चांगली आहेत, त्यातला हा अभंग. आणि मला अतिशय आनंद वाटतो की या निमित्ताने आजच्या तरुण पिढीने संतांचे विचार, संतांचे अभंग ऐकले. मला एक खात्री आहे की जर चांगलं दिलं तर ते नक्की लोक त्याला स्वीकारतात आणि हे चांगले विचार जे संतांनी आपल्याला दिलेले आहे, जी शिकवण दिलेली आहे, ती समाजामध्ये एक चांगला सुदृढ असा समाज घडवण्यासाठी, चांगल्या मानसिकतेचा युवक घडवण्यासाठी, जो आपल्या राष्ट्राची, आपल्या आईवडिलांची, समाजाची सेवा करेल असा एक समर्थ युवक घडवण्याचं सामर्थ्य या संत वाङ्मयामध्ये आहे. त्याचा अभ्यास सगळ्यांनी करावा. आपल्या संतांचे जे अभंग आहेत नुसतं भजन म्हणण्यासाठी नाही आहेत, तर त्याचं अनुसरण करण्यासाठी आहेत. तर त्याचा जरूर सगळ्यांनी अभ्यास करावा. आपल्या शालेय उपक्रमांमध्ये सुद्धा मला आनंद वाटतो की आपण दरवर्षी आषाढी आणि वारीला शाळेमध्ये कार्यक्रम राबवता, त्याबद्दल शाळेला मी धन्यवाद देतो. आणि विशेष धन्यवाद या निमित्ताने मला द्यायचे आहेत माझी भगिनी आणि एका फार मोठ्या परंपरेतली जी पायीक असणारी रमा कुलकर्णी सूर्यवंशी, तिच्यामुळं आज मी आपल्यासमोर ही सेवा सादर करू शकतोय. तर रमाताईला माझ्याकडून खूप खूप धन्यवाद. अतिशय उत्तम गायिका आहे, फार सुंदर गायन ती करते. आम्ही एकत्र कार्यक्रम पण केलेले आहेत आणि दंडोते महाराजांची ती परंपरा, फार मोठी परंपरा आहे त्यांच्यामागे, तिथे सेवा आहे. तर माझ्या ताईला मी धन्यवाद देतो, रमाताईला. माझा मित्र ओंकार सूर्यवंशी, सोलापुरातले सुप्रसिद्ध तबलावादक आणि माझा जिवलग मित्र आहे. त्यांच्यामुळं हे सगळं आज योग जुळून आला. आणि आपल्या शाळेच्या सर्व प्राचार्यांना, प्राध्यापकांना, सर्व शिक्षक वर्गाला सुद्धा धन्यवाद देतो की या निमित्ताने तुम्ही चांगले विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतायत, की जी काळाची गरज आहे, ही काळाची गरज आहे. आपली परंपरा आपण जर विसरलो, आपलं मूळ जर आपण विसरलो तर आपल्याला काहीही अर्थ नाही. आमचे गुरुजी आहेत आळंदीमध्ये, फार मोठे संत वाङ्मयाचे अभ्यासक आहेत, त्याचबरोबर वेदमूर्ती आहेत, चितळे गुरुजी. ते नेहमी सांगतात मला की आपल्या भारतीयांची अवस्था काय आहे. आपली भारतीय संस्कृती, भारतीय परंपरा ही कामधेनू गाय आहे. कामधेनू गाय आपल्याला माहिती असेल की मागेल ते देण्याची ताकद त्या गायीमध्ये आहे. तुम्ही फक्त मागायचा अवकाश किती, तुम्हाला तुमच्या समोर ती वस्तू हजर. अशी ही आपली भारतीय परंपरा, संस्कृती आहे, कामधेनू गाय आहे. पण आपली अवस्था काय झाली आहे की हक्काची भीक मागतोय. नाहीये. आपल्या परंपरेचा, आपल्या संतांच्या विचारांचा सगळ्याचा जर अभ्यास केला, आपल्या जे या भूमीमध्ये झालेले शूरवीर आहेत, स्वातंत्र्य सेनानी आहेत, छत्रपती शिवाजी महाराज आहेत, छत्रपती संभाजी महाराज आहेत, यांच्या चरित्राचा आणि चारित्र्याचा अभ्यास केला तर एक निश्चित चांगली पिढी निर्माण होईल, यात काही शंका नाही. तर या माध्यमातून आपण हा उपक्रम राबवतात, त्याबद्दल मी सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि या अभंगाने आपण आजच्या या
17ची मला वाटतं आपण एक त्याच्यानंतर दोन अभंग रचना घेऊन आपण सांगता करूयात. आणि ज्यांना कमेंटमध्ये जरूर कळवा, ज्यांना ज्यांना हा अभंग आवडला आहे आपल्या फेसबुक पेजवर आपल्या वॉलवरती नक्की शेअर करा आपल्या कमेंट्स. आणि हा सिनेमा TV वरती येईल. आणि त्याच्याबरोबर आता पुढचा आगामी सिनेमा जंग जोहर याची तयारी सुरू आहे. या कोरोनाच्या संकटामुळे सगळं बंद पडलेलं आहे सध्या, पण त्याची तयारी सुरू आहे. त्याही चित्रपटात माझं एक गाणं एक भारूड सादर केलं आहे आणि त्याच्यात माझा एक गेस्ट अपीअरन्स पण बहिर्जी नायकांबरोबर मी त्यात दिसणार पण आहे. तर आपल्या या दिग्पाल दादांचं एक वैशिष्ट्य सांगतो, त्यांच्या प्रत्येक कलाकृतीमध्ये पारंपरिकतेला फार महत्त्व देतात. ते पारंपरिक त्याच्यामध्ये चाली आहेत, पारंपरिक संगीत आहे, पारंपरिक रचना आहेत, त्याच्यामध्ये घेतल्या जातात. तर त्याबद्दल त्यांचाही मी आभार मानतो आणि हा अभंग आपल्यासमोर सादर करतो. हेची येळ देवा नका नका मागे घेऊ, तुझ्या विण जाऊ शरण शरण कुणा. नारायण ये रे पाहू पाहू विचारून, तुझ्या विण कोण आहे कोण आहे मज. रात्रंदिन तुझं आठवून आहे, रात्रंदिन तुझं आठवून आहे. पाहतोसी काय काय सत्व माझे, तुका म्हणे किती येऊ येऊ का कुलती. काही माया चित्ती येऊ द्यावी. हेची येळ देवा नका नका मागे घेऊ, तुझ्या विण जाऊ शरण शरण कुणा. नारायण ये रे पाहू पाहू विचारून, तुझ्या विण कोण आहे मज. तुझ्या कोण आहे मज, तुझ्या विण कोण आहे मज. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्व या शाळेचे सर्व पदाधिकारी, विलासचंद्र मोतीचंद मेहता माध्यमिक शाळेच्या सर्व शिक्षक वर्गांना, प्राध्यापकांना, प्राचार्यांना आणि हे सर्व लाईव्ह आपण श्रवण करणाऱ्या आपणा सर्व दर्शकांना, सर्व विद्यार्थी वर्गांना सर्वांना धन्यवाद देतो मनापासून. आणि या निमित्ताने एकच मागणं मागायचंय. कसं आहे मंडळी, मुळातच काहीही न मागता जो सर्व काही देतो तो देव असतो. पण देवाकडं काय मागायचं हे आम्हाला संतांनी शिकवलेलं आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात की हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. गुण गायी न आवडी हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. तुका म्हणजे वासी सुखे घालावे आम्हासी. संत संग, चांगली संगत महत्वाची आहे आपल्याकडं. असं म्हणतात की संगतीमुळं माणसं बिघडतात, संगतीमुळं घडतात पण आणि बिघडतात पण. म्हणून चांगल्याचा संग करावा. सत्संगती सुसंगती सदा घडो, आपल्याला ही प्रार्थना माहिती असेल. तर ह्याच्या मागं कारण काय आहे की आणि ज्या संगतीमध्ये आपण राहतो तशा पद्धतीचं आपलं आचरण, तशा पद्धतीचे आपले विचार होत जातात. म्हणून जर आपल्याला चांगलं आपलं चरित्र, आपलं व्यक्तिमत्व चांगलं जर घडवायचं असेल तर चांगली संगत. त्याचबरोबर संत वाङ्मयाचं श्रवण चिंतन मनन आणि त्याचं गायन करणं गरजेचं आहे. ते जरूर सगळ्यांनी शिकावं, त्याचा लाभ घ्यावा. फार मोठं त्याच्यामध्ये तत्वज्ञान, फार मोठं भांडार आपल्यासाठी संतांनी खुलं करून ठेवलेलं आहे. बरं, त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचे चार्जेस नाही आहेत, कुठल्याही प्रकारची आपल्याला संतांना रॉयल्टी द्यायची नाही आहे. सगळं मुक्त. कारण जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. मंडळी, जर आपण बघितलं तर सर्व जाती धर्मांमध्ये संत झालेले आहेत. आणि जातीभेदाच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून कसं जगायचं, सर्वसामान्य कुळामध्ये जन्माला येऊन संत पदापर्यंत कसं पोहोचायचं हे संतांनी आपल्या वागणुकीतून आपल्याला शिकवलेलं आहे. आधी स्वतः संतांनी केलंय, मग सांगितलेलं आहे. मग त्याचं अनुसरण आपण केलं तर एक निश्चित चांगली पिढी आपल्या देशाच्या, या भारताच्या सर्वांगीण विकासास, माफ करा, या देशाच्या सर्वांगीण विकासासाठी, समृद्धीसाठी एक चांगली पिढी निर्माण होईल.
जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या जे एका अभंगाने या सत्राची आपण सांगता करूयात. भगवंताच्या चरणी मागणं मागूयात की ही जी वारी आहे पंढरीची, देवा ही वारी आमच्याकडनं चुकू देऊ नकोस. हेची व्हावी माझी आस, हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी, वारी चुकोने दिहरी, वारी चुकोने दिहरी. पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी, संत संग सर्व काळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ. चंद्रभागे स्नान, तुका मागे हेची दान, तुका मागे हेची दान. पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी, वारी चुकोने दिहरी, वारी चुकोने दिहरी. पंढरीचा वार करी, वार करी, वार करी. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री सद्गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. सबदंतन की जय. मंगलमूर्ती मोरया. गोपाल कृष्ण भगवान की जय. गो माता की जय. गंगा माता की जय. भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद, धन्यवाद. आजचं हे सेशन फेसबुक लाईव्ह कसं वाटलं जरूर कमेंट करा आणि आपल्या फेसबुक पेजवर जरूर शेअर करा. सगळ्यांना सांगा. सर्वांना उत्तम आरोग्य लाभू दे, उदंड आयुष्य लाभू दे. आणि या देवशयनी आषाढी एकादशीच्या निमित्त पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करूयात की ही जी महामारी आहे, वैश्विक महामारी, हे जे संकट आहे सर्व विश्वावरती आलेलं, हे लवकरात लवकर नष्ट व्हावं आणि सर्व पूर्ववत व्हावं. धन्यवाद. रामकृष्ण हरी.